भारतीय अन्न महामंडळाकडून गंगापूर शहरात शिधापत्रिका धारकांना निकृष्ट दर्जाचा गहू पुरवला जात असल्याचं आढळून आलंय। गंगापूर शहरात रेशन दुकानांमधून शिधापत्रिका धारकांना सध्या खराब निकृष्ट दर्जाचा गहू दिला जातोय। मोफतचे धान्य वितरित करण्याच्या नावाखाली सरकारकडून आम्हाला निकृष्ट धान्य नको अशी संतप्त भावना शिधापत्रिका धारकांकडून व्यक्त करण्यात येते। या घटनेकडे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे गोरगरीब जनतेला कोण न्याय देणार असं बोललं जातंय। स्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा गहू, तांदूळ व ज्वारी आदी धान्य वाटप करण्यात येते। फेब्रुवारी महिन्यापासून शासनातर्फे गव्हाचा पुरवठा 1 किलोने कमी करून ज्वारीचा पुरवठा सुरू करण्यात येतोय। मात्र गहू आणि ज्वारी एकदम निकृष्ट दर्जाची आहे। तसेच गहू व तांदूळ हेही निकृष्ट दर्जाचं देण्यात येत असून त्याचा कुबट वास येतोय। तसेच त्यात कीड व जाळी लागली आहे। याबाबत ग्रामस्थ रेशन दुकानदारास जाब विचारत असून दुकानदार वरूनच हे धान्य आल्यानं आपण काहीही करू शकत नाही असं सांगत आहेत। तालुका पुरवठा विभागाकडे याबाबत काही लाभार्थ्यांनी तक्रारी केल्या, परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। या दर्जाहीन धान्यास जनावरेही खाणार नाहीत इतक्या निकृष्ट दर्जाच्या धान्याचं वाटप पुरवठा विभागातर्फे केलं जात असल्यानं लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते। बोलना है तुम्हारे को? जानवर नहीं खाते हो तो अब आदमी को दे रहे क्या? ये अनाज कैसा है तुम्हारा? कैसा है वो अनाज? खराब है क्या? हम फिर खराब नहीं तो क्या फेंक के देने काम का है वो? हाँ ना, फिर काय म्हणणं आहे तुमचं? आता खिलाते क्या? आता काय सांगू मी, मला येत नाही। हाँ, 5 साल देऊ राहिले टाका मारून सण। निकृष्ट धान्याचं वितरण बंद करावं व स्वच्छ असलेल्या धान्याचं वाटप करण्यात यावे अशी मागणी गंगापूर येथील शिधापत्रिका धारकांमधून होत आहे। विजन प्लस न्यूज साठी आलिम चौस, गंगापूर।